नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला. पोलीस भरती 2024 तर नवीन 9,000 प्लस जागांसाठी पोलीस भरती निघत आहे, ज्यामध्ये बॅट्समन शिपाईच्या जागा असणार आहे, पोलीस शिपाईच्या जागा असणार आहे, पोलीस चालकच्या जागा असणार आहे आणि SRPFच्या जागा असणार आहे. तर या संदर्भात जे एक अपडेट सुद्धा आलेला आहे आणि पोलीस भरतीचे ज्या विद्यार्थी मित्रांनो जाहिरात कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. तर पोलीस भरती कधीपर्यंत येणार आहे आणि किती जागांसाठी ही असणार आहे, काय काय यामध्ये सिलेक्शन प्रोसेस काय, उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे सिलेक्शन प्रोसेस काय, ठीक आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे या पोलीस भरतीबद्दल आणि भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे आणि हे सुद्धा अपडेट तुम्हाला दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून ज्या पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र पोलीस भरतीचा हे अपडेट आला 28 सप्टेंबरला. तर विषय तुम्ही बघून घ्या. पोलीस शिपाई संवर्गात पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई बॅट्समन व सशस्त्र पोलीस शिपाई यांचे रिक्त पदांची माहिती पाठवण्याबाबत तर पोलीस भरतीला ज्या या ठिकाणी हालचाली ज्या आता सुरुवात झालेल्या खऱ्या अर्थानं. तर या ठिकाणी ज्या तयारी तुम्ही चांगली चालू द्या, कारण की पोलीस भरतीसाठी शिक्षण हे फक्त 12वी पास लागते आणि जे बॅट्समनचं पद आहे, बॅट्समनचंच एक पद आहे की त्यामध्ये 10वी पास लागते फक्त, ठीक आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि सर्वात अगोदर जे आहे पोलीस भरतीमध्ये ग्राउंड असणार आहे. तर सर्वात अगोदर जे आहे या ठिकाणी भरती कधी निघणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी मी स्पष्ट करून देतो या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता भरती कधीपर्यंत येणार आहे, जाहिरात कधीपर्यंत येणार आहे. तर सध्या ज्या निवडणुका ज्या नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणूक आहे आणि आचारसंहिता ज्या ऑक्टोबर महिन्यामध्ये लागणार आहे आणि या अगोदर सुद्धा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा घोषणा केली होती की आम्ही 9,000 किंवा 12,000 जागांसाठी भरती काढणार आहे आणि त्यामध्ये आणखीन 3 वर्षाची सूटसुद्धा मुलांना देणार आहे, असे जे त्यांनी वक्तव्य जे वारंवार केले होते. तर नक्कीच जे विद्यार्थी मित्रांनो 9 ते 12,000 जागांसाठी ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, ठीक आहे. तर आता भरती कधीपर्यंत निघते, तर आता जे निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये आहे आणि आचारसंहिता ऑक्टोबर महिन्यामध्ये लागू शकते. तर आचारसंहिता लागायच्या अगोदरच या ठिकाणी घोषणा होऊ शकते. तर आतापासून तयारीमध्ये राहा, आतापासून चांगला अभ्यास वगैरे चालू द्या, आतापासून मैदान चाचणीची तयारी चालू ठेवा आणि दोन्ही सुद्धा चालू द्या. ज्या मागच्या वर्षी ज्या चुका केल्या त्या तुम्हाला चुका या ठिकाणी करायच्या नाही ह्या भरतीमध्ये, ठीक आहे. तर यामध्ये जे काय काय प्रोसेस आहे मी तुम्हाला सांगून देतो या ठिकाणी. तर पोलीस भरतीमध्ये जे वयोमर्यादा लागते तर 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे पोलीस भरतीमध्ये, ठीक आहे. आणि यामध्ये जे शिपाईचं पद आहे तर शिपाईसाठी 18 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर जे पोलीस शिपाई वाहन चालक आहे त्यामध्ये 1928 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. पोलीस शिपाई SRPFचं जे पद आहे त्यामध्ये 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे. आणि जे मागासवर्गीय आहे, मागास प्रवर्गासाठी 5 वर्षाची सूट असणार आहे, ठीक आहे. आणि फीचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 450 रुपये फी असते पोलीस भरतीमध्ये आणि मागास प्रवर्गासाठी 350 रुपये एवढी फी असते. आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण महाराष्ट्र नोकरीचं हे ठिकाण असते, ठीक आहे. तर सर्वात अगोदर काय की यामध्ये सर्वात अगोदर तुमचा मैदानी चाचणी होणार आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी जे उंची लागते तर 165 सेंटीमीटर उंची लागते शिपाईमध्ये आणि महिला उमेदवारांसाठी 155 सेंटीमीटर लागते छाती, 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर एवढी जे यामध्ये छाती लागते, उंची छाती, ठीक आहे. त्याचबरोबर आपण ग्राउंडचा जर विचार केला तर शिपाईचं जे ग्राउंड आहे बॅट्समन आणि शिपाईचं जे ग्राउंड आहे तर त्यामध्ये काय होणार आहे 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी 20 गुणांसाठी, 100 मीटर आहे पुरुष उमेदवारांसाठी 15 गुणांसाठी आणि गोळा फेका पुरुष उमेदवारांसाठी 15 गुणांसाठी. तर टोटल 50 मार्काचा तुमचं ग्राउंड होणार आहे आणि 100 मार्काचा पेपर होणार आहे. आणि जे चालकचं पद आहे तर चालक पोलीस शिपाई चालकचं जे पद आहे त्यामध्ये 2 इव्हेंट आहे. एक आहे यामध्ये 1600 मीटर रनिंग आणि गोळा फेक, तर 2 इव्हेंट यामध्ये असणार आहे. आणि बाकी जे SRPFचं जे ग्राउंड आहे तर SRPFचं ग्राउंड थोडं अलग असते. 100 मार्काचा SRPFचं ग्राउंड असते. 5 किलोमीटर रनिंग 25 मिनिटामध्ये 50 मार्कासाठी असते, गोळा फेक 25 मार्कासाठी असते आणि 100 मीटर 25 मार्कासाठी असते. टोटल 100 मार्काचा फिजिकल असते SRPFचा आणि ग्राउंड 100 मार्काचा असते आणि लेखी परीक्षा सुद्धा 100 मार्काची असते. तर 200 पैकी या ठिकाणी मेरिट लागत असते SRPFचं, ठीक आहे. तर अशा प्रकारे जे संपूर्ण प्रोसेस
प्रोसेस आहे याची, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचं यामध्ये सर्वात अगोदर ग्राउंड होणार आहे आणि ग्राउंड झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये असणार आहे लेखी परीक्षा. तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे, तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे, तर पहा, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, त्याचबरोबर सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न आणि मराठी व्याकरणचे 25 प्रश्न. तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 100 मार्काचा हा पेपर असणार आहे, ठीक आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग नसते पोलीस भरतीमध्ये, ठीक आहे. तर पोलीस भरतीमध्ये तुम्ही तुक्के मारले तर काही प्रॉब्लेम येत नाही, ठीक आहे. तर निगेटिव्ह मार्किंग नसते आणि 1.5 घंट्याचा टाईम असते या ठिकाणी, ठीक आहे. तर अशी जे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे महाराष्ट्र पोलीस भरतीची. तर लवकरच जे तुम्हाला जे जवळपास 9 ते 12,000 जागांसाठी नवीन पोलीस भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर एक तर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा जाहिरात येऊ शकते. जर समजा ऑक्टोबर महिन्यामध्ये नाही झाली समजा, तर मग जे डिसेंबर महिन्यामध्ये नक्कीच जे या ठिकाणी येणार आहे, ठीक आहे. तर नवीन जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 12,000 किंवा 9,000 प्लस जागांसाठी ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर आतापासून जे चांगली तयारी चालू ठेवा. तर मागच्या भरतीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले तर त्या ठिकाणी सर्वात जास्त तुम्हाला जोर द्यायचा आहे, ठीक आहे. जर समजा 1600 मीटर रनिंग तुमचं आउट ऑफ नसेल तर 1600 मीटर रनिंग आतापासून आउट ऑफ बनवून घ्या, ठीक आहे. गोळाफेक जर तुमचा आउट ऑफ नसेल तर गोळाफेक आतापासून आउट ऑफ बनवून घ्या. 100 मीटर जर आउट ऑफ नसेल तर 100 मीटर सुद्धा आतापासून चांगली तयारी चालू ठेवा. तीनही इव्हेंटची तयारी चांगली चालू दे. त्याचबरोबर पेपरला सुद्धा घेऊन चला, म्हणजे दोन्ही या ठिकाणी घेऊन चला. पेपर घेऊन चला, त्याचबरोबर फिजिकल ग्राउंड सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊन चला, ठीक आहे. कारण की पहा, भरपूर विद्यार्थ्यांना मागं सुद्धा मी सांगितलं होतं की जे पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे एकदम फास्टमध्ये होणार आहे. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतरच ते ग्राउंड होणार आहे आणि मी तुम्हाला 2014चा सुद्धा ते उदाहरण दिलं होतं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंड एकदम फास्टमध्येच झाला आणि भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे पावसामध्ये होणार नाही बाबा, ठीक आहे. त्याचबरोबर पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे एकदम लांबणार आहे. जवळपास विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पोलीस भरतीचं ग्राउंड होणार आहे असं भरपूर विद्यार्थ्यांना वाटत होतं. तर पहा, हे जे उलटच झालं. तर मी तुम्हाला अगोदरपासून सांगितलं होतं की समोर जे लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर समोर विधानसभेच्या सुद्धा निवडणुका आहे. तर मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं. तर ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी झालं, ठीक आहे. तर मी तुम्हाला जसं सांगितलं तसंच त्या ठिकाणी झालं आणि एकदम पावसामध्ये त्यांनी ग्राउंड घेतलं. त्यांना जर घ्यायचं असलं तर एकदम फास्टमध्ये घेते, कारण की पोलीस भरतीची जी प्रोसेस असते एकदम फास्टमध्ये असते. आणि मी तुम्हाला 2014चं सुद्धा त्या ठिकाणी उदाहरण दिलं होतं की 2014ला सुद्धा लोकसभेच्या निवडणुका तर तरीसुद्धा लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर लगेच त्यांना ग्राउंड घेतलं होतं. तर भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की आता भरती निघणार नाही, तर भरपूर विद्यार्थी या ठिकाणी सिरियसली घेत नाही, ठीक आहे. तर 100% जे भरती निघणार आहे, तर ह्या आशेवर तुम्ही बसू नका की भरती निघणार नाही, आपण तयारी सोडून द्यावं, ठीक आहे. तर बिनफालतू टाइमपास वगैरे करू नका, ठीक आहे. तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा. तर चांगली जे हे भरती निघत आहे पोलीस भरती, तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.